माय माऊली, नमो मातृभूमी, नमो माय माऊली. ज्यांच्या कुशीत जन्मली अनमोल रत्ने सारी, ज्यांच्या कुशीत जन्मली अनमोल रत्ने सारी. सन 1942 महात्मा गांधींनी चले जाओचा नारा दिला आणि संपूर्ण देश पेटून उठला. गाव पेटली, शहरे पेटली, पेटून उठला तो संपूर्ण खानदेश. आणि या खानदेशातील क्रांतिकारकांनी इंग्रजांचा 5.5 लाखांचा खजिना लुटत स्वतःला स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. भविष्य अंधारात आणि वर्तमान धोक्यात, भविष्य अंधारात आणि वर्तमान धोक्यात अशातच स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. या सूर्योदयातून निरखून निघाले ते शिरपूर तालुक्यातील बोराडी या गावातील आद्य क्रांतिकारक कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर. आणि इथेच त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. अन्यायाला वाचा फोडत नवी क्रांती घेऊन येतो, अन्यायाला वाचा फोडत नवी क्रांती घेऊन येतो. अशा क्रांतीतून एक नवा कर्मवीर जन्म घेतो, एक नवा कर्मवीर जन्म घेतो. अशाच एका कर्मवीराच्या अविस्मरणीय स्मृतींना अभिवादन करत मी स्नेहा प्रदीप सोंजे, मातोश्री बनुमाई कन्या माध्यमिक विद्यालय बोराडी येथील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, आज आपल्या समोर कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला उजाळा देण्यासाठी उभे आहे. सन 1942 साली पेरलेल्या किसान विद्या प्रसारक संस्था रूपी बीजाचे आज वटवृक्ष झाले, याचा सार्थ अभिमान आमच्या बोराडी गावातील प्रत्येक नागरिकाला वाटत असतो. आदिवासी पाडपट्ट्यातील गोरगरीब शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे, यासाठी कर्मवीरांनी गावोगावी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. प्रसंगी पाय धरावे लागले तरी चालतील, पण शिक्षणाचा हक्क हा प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे. त्यातच समाजात पसरत जाणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धेला शरण गेलेला समाज उभारणीवर कसा येईल यासाठी महत्वाचे म्हणजे शिक्षण, हे कर्मवीर अण्णाबाबा चांगले जाणून होते. समाजाला दिशा देण्यासाठी कर्मवीरांनी धर्म परिवर्तन देखील केले. ध्येयवादी जीवन जगणाऱ्या अण्णांनी 1979च्या सुमारास तथागत बुद्धाच्या धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीरचे ते कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर झाले. राजकारणात काही माणसांना नशिबाची साथ मिळते, तर काही माणसे केवळ कर्तृत्वाच्या जोरावर मैदान मारून देतात. खानदानी व वडिलोपार्जित घराण्याचा वारसा हा बहुवंशी नेत्यांच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरत असतो, पण अशा कुठल्याही स्वरूपाचा वारसा, परंपरा व नावलौकिक प्राप्त कुटुंबाची पार्श्वभूमी नसतानाही ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर हे एक वादळी व्यक्तिमत्व समाजाच्या तळागाळातून उदयास आले. व्यंकटांना यांच्या पुढे असलेल्या समतेच्या विचाराची सुस्पष्ट दिशा, तसेच मागासलेल्या समाजाला पुढे नेण्याची जिद्द असल्यामुळे बोराडी गावाचा अवघा परिसर शैक्षणिक नंदनवनात परावर्तित होण्याची किमया घडू शकली. शिक्षण 8वी पर्यंत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आईने लोकांच्या घरची दोन्ही भांडी करून अण्णांचे पालन पोषण केलेले, जाती व्यवस्थेचे चटके सोसलेले. गावात हक्काचे घर नाही की शेतीवाडी नाही. गावच्या सार्वजनिक विहिरीवरून एक हंडाभर पाणी मिळावे म्हणून आईला तासनतास तात्काळात बसलेली पाहिलेल्या अण्णांची आंतरिक चीड त्या काळात किती तीव्र असू शकेल याची कल्पना आत्ताच्या पिढीला येणे शक्य नाही. किंबहुना त्या कटू अनुभवामुळेच अण्णांच्या जाणीवा अधिकाधिक तीव्र होत गेल्या आणि त्यातूनच मग प्रस्थापित व्यवस्था व सनातनी प्रवाहाविरोधात लढण्याची त्यांची मनोभूमिका उत्तरोत्तर ठाम होत गेली. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे धाडसी कार्य अण्णांनी केले. प्राथमिक शिक्षण मराठीतून तर पूर्व माध्यमिक म्हणजे 8वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजीतून झाल्यामुळे अण्णा काही उच्च शिक्षित व उच्च विद्याभूषित नसले तरी त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य, आदिवासी, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी केलेले कार्य खूप मोलाचे आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्षेत्रात क्रांती घडत असताना शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडावी अशी ओरड चहू बाजूने होऊ लागली. म्हणून शिरपूर नगरी शैक्षणिक क्रांतीची जबाबदारी खुद अण्णांनी स्वीकारली. बहुजन सुखाय बहुजन हिताय या ब्रीद वाक्याखाली अण्णांनी शिक्षणाची गंगोत्री खेडोपाड्यातील घराघरापर्यंत पोहोचवली. गावोगावी जाऊन दानरूपी जमिनी मिळवल्या आणि त्या गावातील लोकांच्या श्रमदानानं शाळा उभारल्या. आजकाल कोणी 2 रुपये देत नाही तर विचार करा त्या काळात अण्णांना किती कष्ट पुरले असतील. गावातील लोकही आनंदाने श्रमदान करत, कारण त्यांनाही माहित होतं अण्णाबाबाचे करताय ते त्यांच्या स्वतःसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी करत आहेत. अण्णा नुसतं शाळा बांधून थांबले नाही तर शाळेतील शिक्षक त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात की नाही यासाठी ते त्यांना सतत कामात गुंतवून ठेवत. दोघांपैकी एक सोडाच, नोकरी किंवा हलगर्जीपणा असं शिक्षकांना ठणकावून त्यांच्या मनावर काळ्या दगडावरची पांढरी रेख करून शिक्षकातील शिक्षकाला त्यांनी कधी मरूच दिले नाही. शाळा भरण्या अगोदर शाळेत जाऊन शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व पटवून देणारे कर्मवीर अण्णाबाबा यांनी स्थापन केलेली किसान विद्या प्रसारक संस्थेची आज विशेषता पाहता
त्यांच्या कार्याची खोली समजते. जो हौसलों से मिलो का सफर तय करते हैं, जो दूसरों के सपनों को अपने हाथों से सिया करते. जो हौसलों से मिलो का सफर तय करते हैं, जो दूसरों के सपनों को अपने हाथों से सिया करते. यह वह शख्सियतें जिन्हें हम कभी नहीं भूल सकते, जो खुद चलकर भी औरों को रोशन किया करते हैं, जो खुद चलकर भी औरों को रोशन किया करते. अशा या कर्मवीरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला मी मनापासून सलाम करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.